मनोज जरांगे पाटील हे उद्या आंतरवाली सराटीला जाणार असल्याची माहिती मिळतेय। जरांगे यांनी सरकारला एक अल्टिमेटम दिलेला आहे या सगळ्या आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी आणि तो आता उद्या संपणार आहे। त्यामुळे उद्या मनोज जरांगे पाटील हे आपल्या मूळ गावी आंतरवाली सराटीमध्ये जालन्यामध्ये दाखल होताना दिसतील। तर मराठा आंदोलनाची पुढची दिशा ही उद्या ठरवली जाणार असल्याची माहिती सुद्धा मिळतेय। उद्यापर्यंत सरकारला भूमिका स्पष्ट करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अल्टिमेटम दिलेला आहे आणि या अल्टिमेटमच्या संदर्भातच आणि पुढची दिशा आंदोलनाची ठरवण्याच्या संदर्भात उद्या जालन्यातल्या आंतरवाली सराटीमध्ये बैठकांचं सत्र आयोजित करण्यात आलंय। तर आज सकाळी 10 वाजता मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। तर राज्य सरकारला दिलेला जो अल्टिमेटम आहे तो काहीसा संपताना दिसतोय। त्यामुळे राज्य सरकार काय नेमकी भूमिका मांडणार आणि मनोज जरांगे पाटील पुढच्या आंदोलनाची भूमिका काय असेल, पुढची दिशा काय असेल याबद्दल काय बोलणार याकडे लक्ष आहे। आणि या सगळ्याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, काय अधिकची माहिती आहे? सध्या मनोज जरांगे कुठे आहेत आणि कधीपर्यंत ते आंतरवालीमध्ये पोहोचतील? चौथ्या टप्प्यातला जो दौरा आहे तो दौरा संपताच मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। मात्र कालच त्यांनी स्पष्ट केलं होतं की लेखी आश्वासन जे देण्यात आले होते, मुख्यमंत्री असतील किंवा इतर जे मंत्री होते ते आंतरवाली सराटीमध्ये ज्यावेळेस उपोषण सोडायला गेले होते त्यावेळेस ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या मान्य करू अशा पद्धतीचं सरकारकडून सांगण्यात आलं होतं। मात्र आजपर्यंत कुठल्याही पद्धतीने आमच्याशी संपर्क साधला गेलेला नाहीये। त्या मागण्यासंदर्भात काय झालं याची माहिती देण्यात आलेली नाही अशा पद्धतीचं खंत व्यक्त करण्यात आली होती काल मनोज जरांगे पाटील यांनी। आणि इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिलेला होता की जर या 2 दिवसा म्हणजे 17 तारखेच्या आतपर्यंत जर सरकारने दिलेल्या आश्वासनाचं कुठपर्यंत काम आलेलं आहे याची जर माहिती दिली नाही तर आम्ही असं समजू की सरकारने आमच्या मागणी संदर्भात आतापर्यंत काहीच केलेलं नाहीये व त्यानंतर आता आमची पुढची दिशा आम्ही आंतरवाली सराटीमध्ये करणार आहोत, पुढची दिशा ठरवणार आहोत। त्यासाठी उद्या 17 तारखेला आंतरवाली सराटीमध्ये महाराष्ट्रभरातून तज्ज्ञ मंडळी येणार आहेत आणि उद्या ही बैठक पार पडणार आहे। उद्या ही डेडलाईन मनोज जरांगे पाटील यांची संपणार आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळानंतर 10 वाजता मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद आहे असं देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे। 5व्या आणि 6व्या टप्प्यातला जो महाराष्ट्र दौरा आहे ते देखील ते आज जाहीर करू शकतात। त्यामुळे आता थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील समाजाला काय संबोधन करतात आणि काय भूमिका ते पुढची मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। यामिनी, मात्र उद्या जे बैठकांचं सत्र आयोजित करण्यात आलंय सचिन, त्यामध्ये नेमकं कोण कोण उपस्थित राहील, कोणाचं मार्गदर्शन मिळणार आहे का मराठा समाजाला एकूणच आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याच्या दृष्टीनं? या उद्या जी बैठक होणार आहे प्रामुख्याने तज्ज्ञ, वकील आणि मराठा आरक्षणासंदर्भातले अभ्यासक, त्याचबरोबर मराठा समाजातली समन्वयक आणि ज्यांनी साखळी उपोषण केलेलं आहे, ज्यांनी आमरण उपोषण केलेलं आहे, जे विविध विभागात तज्ज्ञ आहे, विविध अभ्यासक आहे, या सर्वांची प्रामुख्याने यामध्ये उपस्थिती राहणार आहे। सकाळचा जो 9 ते 12चा सत्र असेल त्या 9 ते 12च्या सत्रांमध्ये विभागणी केली जाणार आहे, कोण कुठून आलेला आहे याची माहिती 12 ते 3 यानंतर ही प्रमुख बैठक सुरू होणार आहे। त्यानंतर स्पष्ट होणार आहे की आंदोलनाची पुढची दिशा ही काय असणार आहे। ठीक आहे, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी सचिन।